भगवान कृष्ण म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःसोबत वेळ घालवायला शिकते तेव्हाच त्याला जीवनाचे खरे स्वरूप समजू लागते. आत्मचिंतन हा सत्य, शांती आणि आत्मज्ञानाकडे नेणारा मार्ग आहे. अनेकदा आपण जीवनाच्या वेगवान गतीमध्ये इतके व्यस्त होतो की आपल्याला आपल्या आत्म्याचा आवाज ऐकू येत नाही. दररोज आपण नवीन जबाबदाऱ्या, नवीन ध्येय आणि सामाजिक अपेक्षांनी वेढलेले असतो. पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला आपल्या आत डोकावण्याची आणि आपली खरी ओळख समजून घेण्याची संधी मिळते. हा एकांत हा शाप नाही, तर एक मौल्यवान संधी आहे जी आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश स्पष्टपणे पाहण्यास मदत करते. कल्पना करा की तुम्ही शांत तलावाच्या काठावर बसला आहात. जर पाणी सतत खवळलेले असेल तर त्यात तुमचे प्रतिबिंब दिसणे अशक्य आहे. पण जेव्हा पाणी स्थिर होते तेव्हा तुम्ही तुमचा चेहरा स्पष्टपणे पाहू शकता. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एकटे असतो आणि बाहेरील जगाच्या गजबजाटापासून दूर असतो तेव्हाच आपण आपली खरी ओळख पाहू शकतो. महाभारतात हे अर्जुन याच परिस्थितीचा अनुभव घेत होता. युद्धभूमीवर उभे असतानाही आजूबाजूचा आवाज त्याच्या मनाला गोंधळात टाकत होता. युद्धाचा आवाज, त्याच्या कर्तव्यांचा गोंधळ आणि नातेसंबंधांची गुंतागुंत हे सर्व गोंधळात टाकणारे होते. त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णाने त्याला आत्मपरीक्षण करण्याचा आणि स्वतःमध्ये पाहण्याचा सल्ला दिला. त्याने अर्जुनाला त्याच्या मनात खोलवर डोकावून त्याचे खरे कर्तव्य काय आहे हे समजून घेण्यास सांगितले. जेव्हा अर्जुनाने असे केले तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचा उद्देश स्पष्टपणे समजला. आजही हेच खरे आहे. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनातील महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी मिळते. आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का? आपण जे करतो ते आपल्या आत्म्याच्या आनंदासाठी आहे की केवळ समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे? आपले निर्णय आपल्या हृदय आणि आत्म्याशी सुसंगत आहेत की ते केवळ इतरांच्या प्रभावाखाली घेतले जातात? एकांतवास आपल्याला आपल्या जीवनाच्या मार्गावर चिंतन करण्यासाठी आणि आपल्या चुका समजून घेण्यासाठी वेळ देतो. एक उदाहरण घ्या. जो माणूस नेहमी मित्रांसोबत फिरत असतो आणि त्यांच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतका व्यस्त असतो की ते कधीही त्यांच्या स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांकडे लक्ष देत नाहीत, परंतु जेव्हा ते काही वेळ एकटे घालवायला जागतात तेव्हा त्यांना जाणवते की त्यांचे खरे स्वप्न काहीतरी वेगळे होते. हा अनुभव त्यांना जीवनातील त्यांच्या खऱ्या उद्देशाकडे परत येण्यास मदत करतो. आजही हेच खरे आहे. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनातील महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी मिळते. आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का? आपण जे करतो ते आपल्या आत्म्याच्या आनंदासाठी आहे की केवळ समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे? आपले निर्णय आपल्या हृदय आणि आत्म्याशी सुसंगत आहेत की ते केवळ इतरांच्या प्रभावाखाली घेतले जातात? एकांतवास आपल्याला आपल्या जीवनाच्या मार्गावर चिंतन करण्यासाठी आणि आपल्या चुका समजून घेण्यासाठी वेळ देतो. जेव्हा एकांतवास आपल्याला स्वावलंबी बनवते तेव्हाच त्याचा अस्सल महत्व कळते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या कृतींसाठी जबाबदार बनतो तोच खरोखर स्वतंत्र आणि स्वावलंबी बनतो. जेव्हा आपण इतरांवर अवलंबून राहणे थांबवतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण आपल्या जीवनाचे स्वामी बनतो. मानवी स्वभाव नेहमीच आधार शोधण्याचा असतो. कधी कुटुंब, कधी मित्र, कधी समाज. जीवनाचे निर्णय घेण्यासाठी आपण अनेकदा इतरांवर अवलंबून असतो. पण जेव्हा जीवन आपल्याला एकटे सोडते तेव्हा आपल्याला जाणवते की आपली खरी शक्ती आपल्यातच आहे. एकटे राहिल्याने आपल्याला हे शिकण्याची संधी मिळते की आपण आपल्या समस्या स्वतः सोडवू शकतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. महाभारतात एक महत्वाचा प्रसंग आहे. जेव्हा पांडवांना वनवासात पाठवण्यात आले तेव्हा त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. राजवाड्यात वाढलेले आणि सर्व सुखसोयींचा आनंद घेत असलेले 5 भाऊ अचानक जंगलात एकटे पडले. तेथे कोणीही सैनिक नव्हते, नौकर नव्हते, त्यांना आता कोणताही आधार नव्हता. पण या एकाकीपणामुळे त्यांनी स्वावलंबी बनवले. युधिष्ठिराने संयम आणि निर्णायकपणा शिकले. भीमाने आपली शक्ती हुशारीने वापरण्यास शिकले. अर्जुनाने तपश्चर्या आणि साधना करून दैवी शस्त्रे मिळवली. नकुल आणि सहदेवानी औषध आणि पशुपालनाचे ज्ञान मिळवले. ही स्वावलंबनाची शक्ती त्यांना महान योद्धे बनवते. जर ते राजवाड्यात राहिले असते आणि विलासी वस्तूंवर अवलंबून राहिले असते तर कदाचित त्यांना जीवनातील अडचणींना तोंड देण्याची शक्ती कधीच मिळाली नसती.
एकाकीपणा त्यांना तोडण्यासाठी आला नव्हता, तर त्यांना स्वतःची शक्ती ओळखण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करण्यासाठी आला होता. आजही हेच खरे आहे. जेव्हा आपण प्रत्येक समस्येसाठी इतरांवर अवलंबून असतो, तेव्हा आपण आपली खरी शक्ती ओळखण्यात अपयशी ठरतो. पण जेव्हा आपल्याला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात, तेव्हाच आपल्याला समजते की आपले विचार, अनुभव आणि शहाणपण हीच आपली खरी ताकद आहे. एका तरुणाचे उदाहरण घ्या, जो नेहमीच त्याच्या पालकांवर अवलंबून असतो. जोपर्यंत ते त्याच्यासाठी निर्णय घेतात, तोपर्यंत त्याला सुरक्षित वाटते. परंतु जेव्हा त्याला एकटे निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा तो घाबरतो. हळूहळू त्याच्या चुकांमधून शिकून तो स्वावलंबी बनतो आणि ही स्वावलंबिता त्याची सर्वात मोठी ताकद बनते. श्रीकृष्णाने अर्जुनालाही हेच शिकवले. जेव्हा भ्रमात अडकलेला अर्जुन युद्धातून पळून जाऊ इच्छित होता, तेव्हा कृष्णाने त्याला शिकवले की त्याने स्वतःच्या कृतींसाठी जबाबदार असले पाहिजे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. या शिकवणीने अर्जुनाला एक महान योद्धा बनवले. एकटे राहणे आपल्याला शिकवते की जर आपण पडलो तर आपण स्वतःलाच पकडले पाहिजे. जर एखादी समस्या उद्भवली तर आपण स्वतःच त्यावर उपाय शोधला पाहिजे. हळूहळू ही सवय आपल्याला इतके स्वावलंबी बनवते की आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही, तर धैर्याने त्याचा सामना करतो. एकटेपणा आपल्याला बळकट करते, आपल्याला स्वावलंबी बनवते आणि निर्णय घेण्याची क्षमता देते. हाच खरा आत्मविश्वास आहे आणि हीच जीवनाची खरी ताकद आहे. एकटेपणा म्हणते की आपण स्वावलंबी असायला हवे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास करायला शिकता, तेव्हाच तुम्हाला जीवनाचा खरा आनंद अनुभवता येईल. एकटेपणा हे दुर्दैवाचे लक्षण नाही, तर शिकण्याची आणि वाढण्याची संधी आहे. जेव्हा आपण इतरांवर खूप अवलंबून असतो, तेव्हा आपले सुखदुःख बाहेरील परिस्थितींमुळे प्रभावित होतात. पण एकटे राहून, आपल्या अनुभवांमधून आणि निर्णयांमधून शिकून आपण आपली आंतरिक शक्ती ओळखतो. ही शक्ती आपल्याला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम करते. कल्पना करा की तुम्ही दुसऱ्याच्या आधाराने बांधलेल्या बोटीत बसला आहात. जर तो आधार असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, पण एके दिवशी तो आधार निघून जातो. जर तुम्ही कधीही स्वतः बोट चालवण्याचा प्रयत्न केला नसेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त आणि अक्षम वाटेल. पण जर तुम्ही आधी स्वतः बोट चालवण्याचा सराव केला असेल, तर तुम्ही तुमच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. हा जीवनातील सर्वात मोठा धडा आहे. महाभारतातल्या द्रौपदीचे उदाहरण हे स्पष्ट करते. जेव्हा तिच्यावर अन्याय झाला, तेव्हा तिने प्रथम तिच्या पती आणि गुरूंची मदत घेतली. पण जेव्हा कोणीही पुढे आले नाही, तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांना शरण गेले. त्या क्षणी तिला जाणवले की खरी शक्ती इतरांमध्ये नाही, तर स्वतःमध्ये आणि देवामध्ये आहे. या अनुभवाने तिला मानसिक आणि आध्यात्मिकरित्या बळकटी दिली. आजही बरेच लोक भावनिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असतात. त्यांचे सुखदुःख केवळ बाहेरील लोकांच्या वागण्यावर अवलंबून असतात. जर कोणी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या तर ते आनंदी असतात, जर कोणी मागे हटले तर ते दुःखी होतात. पण जेव्हा आपल्याला समजते की आपले जीवन आपली जबाबदारी आहे, तेव्हा आपल्या अपेक्षा कमी होतात आणि आपण आपले जीवन आपल्या पद्धतीने जगू लागतो. पक्षाचे उदाहरण घ्या. जेव्हा तो लहान असतो, तेव्हा तो त्याच्या पालकांच्या घरट्यात सुरक्षित असतो. त्याला अन्न आणि संरक्षण मिळते आणि त्याला उडण्याचा अनुभव नसतो. पण जसजसे ते मोठे होते, तसतसे त्याचे पालक त्याला घरटे सोडण्यास भाग पाडतात. पहिल्यांदाच तो जेव्हा एकटा उडतो, तेव्हा तो भीने भरून जातो. पण हळूहळू जेव्हा त्याला त्याच्या पंखांची शक्ती जाणवते, तेव्हा त्याला जाणवते की तो मुक्तपणे उडू शकतो. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की आपण आपल्या स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवायला शिकायला हवे. इतरांच्या फांद्यांना चिकटून राहण्यात आपले जीवन घालवू नये. एकटे राहणे आपल्याला शिकवते की आपली खरी शक्ती आपल्यातच आहे. जेव्हा आपण इतरांच्या मान्यतेविना किंवा पाठिंब्याशिवाय निर्णय घ्यायला शिकतो, तेव्हा आपण आपले जीवन स्वतंत्रपणे जगू लागतो. हाच स्वावलंबनाचा सर्वात मोठा पुरावा आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आयुष्यात एकटे असता, तेव्हा त्याला एक संधी म्हणून पहा. स्वतःची बोट चालवण्याची, स्वतःचे पंख शोधण्याची आणि आपले जीवन पूर्णपणे स्वतःच्या पद्धतीने जगण्याची वेळ आली आहे. हेच खरे स्वातंत्र्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात की नात्यांचे सत्य आनंद आणि आनंदाच्या काळात नाही, तर कठीण आणि प्रतिकूल काळात प्रगट होते. जेव्हा जीवन आपल्याला एकटे सोडते, तेव्हा आपल्या पाठीशी उभा राहणारा व्यक्ती खरेच आपल्या जीवनाचा एक भाग असतो. एकटे राहून आपल्याला कळते की केवळ सोयीसाठी आपल्या शोधात कोण होते आणि आपल्या जीवनात खरेच योगदान कोणी दिले. एकटे राहणे आपल्याला बाहेरील जगाच्या धोंगाटात न हरवता आपला खरा उद्देश ओळखण्यास शिकवते. बऱ्याचदा आपण गर्दीत वाहून जातो आणि असे निर्णय घेतो जे आपल्या आत्म्याशी जुळत नाहीत.
पण एकटे वेळ घालवल्याने आपल्याला आपले प्राधान्य आणि आपल्या जीवनाचे खरे ध्येय काय असावे हे समजते. महाभारतातल्या अर्जुनाचं उदाहरण पुन्हा वाचा. युद्धभूमीवर गोंधळ आणि प्रलोभनांमध्ये श्रीकृष्णाने त्याला शिकवले की खरी शक्ती आपले स्वतःचे निर्णय घेण्यामध्ये आणि आपल्या कृतींसाठी जबाबदार असण्यात आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने गोंधळ आणि अक्षमता निर्माण होते. पण जेव्हा आपण एकटे असतो आणि आपला आतला आवाज ऐकतो तेव्हा आपण स्पष्ट निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या मार्गावर दृढपणे पुढे जाऊ शकतो. हा धडा तरुणांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या जगात आपण प्रत्येक निर्णयात इतरांच्या मतांना आणि अपेक्षांना प्राधान्य देतो, परंतु जीवनात हे समजून घेणे आवश्यक आहे की आपली खरी शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता आपल्यातच आहे. एकटे राहणे, स्वतःला तोंड देणे आणि स्वतःचे निर्णय घेण्यास शिकणे हेच आपल्याला स्वावलंबी आणि मजबूत बनवते. एखादी व्यक्ती त्यांच्या नोकरी आणि करिअर बद्दल सतत इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून असते. जोपर्यंत कुणीतरी मार्गदर्शन करत असते तोपर्यंत त्यांना आरामदायी वाटते. पण जेव्हा त्यांना एकटे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा भीती आणि असमर्थता त्यांच्यावर भारून जाते. पण जेव्हा ते स्वतःच्या अनुभवाचा आणि विचारसरणीचा वापर करून निर्णय घेण्यास शिकतात तेव्हा त्यांना खरा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य अनुभवायला मिळते. श्रीकृष्ण म्हणतात की स्वावलंबनाचा मार्ग निश्चितच कठीण आहे, परंतु तोच मार्ग माणसाला खरोखर सक्षम बनवतो. जेव्हा तुम्ही इतरांच्या पाठिंब्याशिवाय आणि मान्यतेशिवाय निर्णय घेण्यास शिकता तेव्हा तुमचे विचार स्पष्ट होतात, तुमची क्षमता विस्तारते आणि तुम्ही जीवनात स्वतःचे नेते बनता. एकटे राहणे आणि स्वावलंबी होणे हे केवळ मानसिक किंवा आध्यात्मिक शिक्षण नाही, तर जीवनात खरी शक्ती अनुभवण्याचे एक साधन आहे. जीवनातील अडचणी आणि आव्हानांना तोंड देताना निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी आपल्याला स्थिर आणि बलवान बनवते. श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती आपल्या आंतरिक शक्तीला ओळखतो त्याला कोणत्याही बाह्य आधाराची आवश्यकता नसते. अवलंबित्व हा केवळ एक भ्रम आहे जो एखाद्या व्यक्तीला कमकुवत करतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकता तेव्हाच खरा आनंद आणि स्वातंत्र्य अनुभवता येते. श्रीकृष्ण म्हणतात की एकटे राहणे ही केवळ शारीरिक स्थिती नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील महत्वाची आहे. जेव्हा आपण इतरांच्या मतांपासून, समाजाच्या अपेक्षांपासून आणि बाह्य प्रभावांपासून दूर वेळ घालवतो तेव्हाच आपला आत्मा स्पष्टपणे आपला आवाज बोलतो. ही अशी वेळ असते जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश आणि आपले खरे स्वरूप समजते. एकटेपणा ही एक अशी संधी आहे जी आपल्याला स्वतःला जाणून घेण्याची, आपली ताकद ओळखण्याची आणि स्वतःचे निर्णय घेण्याची कला शिकण्याची संधी देते. एकटे राहिल्याने आपल्याला हे समजून घ्यायला मदत होते की आपले सुख आणि दुःख इतरांवर अवलंबून राहू नये. बऱ्याचदा आपण आपले सुख आणि दुःख बाह्य परिस्थिती आणि लोकांशी जोडतो. जोपर्यंत कोणीतरी आपल्याला आधार देतो तोपर्यंत आपल्याला आनंद वाटतो, पण जेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवतो किंवा कोणी आपल्याला सोडून देतो तेव्हाच आपण तुटू लागतो. हे एक लक्षण आहे की आपण आपली शक्ती इतरांना सोपवली आहे. पण जेव्हा आपण एकांतातून स्वतःला समजून घेतो तेव्हाच आपल्याला आपली खरी ताकद जाणवते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की आपण आपल्या स्वतःच्या कृतींसाठी जबाबदार असले पाहिजे. इतरांवर अवलंबून राहणे भ्रम निर्माण करते. जेव्हा आपण एकटे राहतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतो तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनात खरी जबाबदारी आणि स्वातंत्र्य अनुभवायला मिळते. एकटे राहणे आपल्याला हे देखील शिकवते की जीवनातील खरे नातेसंबंध ते असतात जे अडचणीच्या वेळी आपल्यासोबत उभे राहतात. जेव्हा आपण सतत इतरांवर अवलंबून असतो तेव्हा आपला खरा साथीदार कोण आहे हे स्पष्ट नसते, परंतु एकटे वेळ घालवल्याने आपल्याला हे समजायला मदत होते की आपला खरा साथीदार कोण आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की केवळ एकांत, आत्मचिंतन आणि आत्मनिर्भरतेद्वारेच व्यक्तीला खरे स्वातंत्र्य आणि खरे आनंद मिळू शकतो.
जो व्यक्ती स्वतःची शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता ओळखतो त्याला बाह्य आधाराची आवश्यकता नसते. अवलंबित्व हा केवळ एक भ्रम आहे जो एखाद्या व्यक्तीला कमकुवत करतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकता तेव्हाच तुम्ही खरोखर जीवन जगू शकता. एकटे राहिल्याने आपल्याला हे देखील समजते की जीवनात खरे आनंद आणि समाधान हे बाहेरील जगातून नाही तर आपल्या आत्म्याच्या समजुतीतून आणि शांतीतून येते. जेव्हा आपण इतरांच्या पाठिंब्यावर किंवा मान्यतेवर अवलंबून राहणे सोडतो तेव्हा आपले विचार स्पष्ट होतात आणि आपण आपले जीवन स्वतंत्रपणे जगायला लागतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एकटे राहणे ही केवळ अस्तित्वाची स्थिती नाही तर जीवनातील एक गहन धडा आहे. जेव्हा आपण एकटे वेळ घालवतो तेव्हा आपल्याला आपले विचार, भावना आणि इच्छा समजून घेण्याची संधी मिळते. हे तेव्हा होते जेव्हा आपल्याला आपली खरी ओळख आणि जीवनाचा खरा उद्देश कळतो. बऱ्याचदा आपण आपले आनंद आणि दुःख इतरांच्या उपस्थितीशी किंवा अपेक्षांशी जोडतो. जेव्हा कोणी आपल्याला आधार देतो तेव्हा आपल्याला सुरक्षित आणि आनंदी वाटते, पण जेव्हा ते तिथे नसतात तेव्हा आपल्याला असहाय्य वाटते. हे एक लक्षण आहे की आपण आपली आंतरिक शक्ती ओळखली नाही. एकटे राहून आपण स्वतःला ओळखतो, आपली शक्ती ओळखतो आणि आपली खरी शक्ती आपल्या आत आहे हे समजून घेतो. स्वतःला एकाकी बोटीत बसण्याची कल्पना करा. आता हे समजून घेणे महत्वाचे आहे की तुम्हाला स्वतःला बोटीवर नियंत्रण ठेवावे लागेल. सुरुवातीला तुम्हाला भीती आणि असहाय्यता जाणवेल, परंतु हळूहळू जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयांद्वारे आणि प्रयत्नांद्वारे बोटीला मार्गदर्शन करायला शिकता तेव्हा तुम्हाला विश्वास आणि स्वातंत्र्याचा अनुभव येतो. एकटे राहून शिकण्याची ही खरी शक्ती आहे. एकटे राहिल्याने आपल्याला हे देखील समजायला मदत होते की खरे नातेसंबंध ते असतात जे अडचणीच्या वेळी आपल्या सोबत उभे राहतात. जेव्हा आपण सतत इतरांवर अवलंबून असतो तेव्हा आपला खरा साथीदार कोण आहे हे स्पष्ट नसते, परंतु एकटे वेळ घालवल्याने आपल्याला हे समजायला मदत होते की आपल्या जीवनात खरोखर कोण योगदान देते. ही समज आपल्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि जीवनात संतुलन राखण्यास मदत करते. आजच्या काळात ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे. बरेच लोक भावनिक दृष्ट्या इतरांवर अवलंबून असतात. त्यांचे सुख आणि दुःख केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. पण जेव्हा आपण हे समजतो की आपले जीवन ही आपली जबाबदारी आहे तेव्हा आपल्या अपेक्षा कमी होतात आणि आपण आपले जीवन स्वतंत्रपणे जगायला लागतो. मित्रांनो, हा धडा आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य आपल्यावर कितीही अडचणी आणत असले तरी आपण एकटे असताना देखील आपण अधिक मजबूत बनू शकतो. आपण आपले निर्णय स्वतः घेण्यास शिकू शकतो. आपण आपल्या स्वतःच्या शक्तीचे आणि आतल्या आवाजाचे ऐकू शकतो. जीवनाचा हाच खरा उद्देश आणि खरा धडा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी एवढेच. तुमच्या आतल्या शक्तींना ओळखा, एकटे असताना स्वतःवर चिंतन करा आणि तुमच्या पद्धतीने जीवन पूर्णतः जगायला शिका. नेहमी लक्षात ठेवा, खरे स्वातंत्र्य आणि खरे आनंद तुमच्या आत आहे. मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही